काय चाललंय तुझं? कवठीचे शेंग तोडायचं. कधी आलेस? मग अशीच आलो. तुला म्हणलं नाही का मी रानात चाललो येतेस का? तर तू म्हणली जा बाई मला अभ्यास आहे. आणि परत आलेस तुझे तू. शेंगा जरा आल्यात का अजून कवळ्याच आहे त्या. थोड्या थोड्या आल्यात ती घ्यायच्या संध्याकाळ पुरत्या तर कालवून लागतात ना. आता बघ मम्मी होय, आता 5 वाजले खरं तरी पण ऊन किती आहे बघ है ना. ऊन पण आहे आणि थंडी पण वाजते. घरात बसलं की किती थंडी वाजायला आली. उन्हाला बसावं वाटतं. इकडं काय लावले? काही नाही बघते कोथिंबीर आहे. अरे बघ कोथिंबीर आहे वय. आता काय नाही का सगळं काढून टाकायचं आहे. नांगरायचं आहे सगळं. आता संपलं याचं भेंडी भेंडीची सगळी झाडं ती काढून की नाही. ए मम्मी मम्मी बाई इथं काहीतरी आहे बे. काय मुळा आहे. काढू काय मग? खराब झालेलं आहे का? खराब झालंय कसं काय? तुला कसं कळलंय खराब झालं म्हणजे आपले दिवस झालं ते. हे बार होऊन हे झालं. कवळा असतो तेच खायचं असते का? असलं खायचं असते मग उगाचच घेतलंय. काय करायचं तिथे? जनावर टाक्यो काही रडकं टाक म्हणजे पाडीला टाक. कसं दिसतंय बघ. काय कुठलं तोडावून काय करावं काहीच कळत नाही. सगळं असं चपट चपट दिसत. सगळे चपट्यात दिसते त्या. नसतील कवळ्यात असतील का मग? कवळ्याच आहेत गाज एवढं चांगलं भरलं नाही. पिरो असेल काय का आता? काय नाही बघ किती चपट्याच आहे त्या. असं कवळं कवळंच वाटतात. पप्पा म्हटलं जरा कालवणला तोडून तर आण जा. म्हटलं आता घरात पण सगळं काम पडलंय तिथं. जनावरांचं पण शेण ती काढायचं आहे, पाणी पाजायचं आहे त्यांना. तर वैरण टाकली आणि आलो इकडं. हे मम्मी तिथं काहीतरी हायवे बघ नाही तर कमळा वाटतं बघ. लांडोर आहे लांडोर. कुठं दिसते का? हा बघा दिसलं काय? कसलं मस्त पीस मोर पाहिजे आहे ना. लांडोर आहे. मम्मी अगं 2 आहेत अगं लांडोर. ते चावत नाही आपल्याला. 2 आहेत. अय्यो 3 आहेत अगं. 3 लांडोर आहेत आमच्या. होय 3 लांडोर आहेत बघा. तर घरी आल्यानंतर सगळं जनावरांची कामं आवरून घेतली आणि आता भरडा ठेवून घ्यायला लागली आहे. तर आम्ही बारकी गोळी पिंड ठेवतो आणि वाळलीच ठेवतो आणि आमच्या जनावरांना वाळलीच आवडते. तर ह्या बाहेरच्या जनावरांना पण ठेवायचे आहे. तर हे आमचं बघा पिल्लू लहान आहे व त्याला खूप थंडी वाजते म्हणून असं कांबरून घातले आणि त्याला असं तेच कांबरून असं बांधतो संध्याकाळी कारण थंडी खूप पडली आहे. तर बघा ह्यांची किती घाई चालू आहे. मला दे मला दे. जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ग बसत नाही. आता ह्यांना की नाही दोघींना एक अर्धा किलो होईल एवढं ठेवतो. ह्या 2 पाड्या आहेत. तर आता यांना ठेवलं बघा. चला तर आता मला वैरण कट करायची आहे. वैरण पाक संपलेली आहे. आता वैरण आणून ठेवलं.
आता मला कट करायचे आहे. चला तर कट करूया. नमस्कार. तर मी आता वैरण कट करणार आहे. सगळ्यांना भरडा वगैरे घालून झाला आहे. तर आता मी इथलं बघा सगळी वैरण संपलेली आहे. आता मला वैरण कटर करायची आहे. तर आता मी कटर करणार आहे. चला. आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर वैरण आणून ठेवली होती आणि सगळं काम आवरल्यानंतर म्हटलं वैरण कटर करून घ्यावी. कारण आमचे कारभारी ना गावात गेले होते. त्यांचं पण काम होतं, भरडा वगैरे आणायचा होता. मग ते गेलते गावाकडं. मला म्हटले वैरण कट कर आणि जनावरांना घाल. तर आता माझं तेच चाललं आहे बघा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअरही करा. आणि तुमची पण दररोजची अशीच धावपळ असते का ते पण कमेंटमध्ये सांगा. तर ही हाती घासाची वैरण आहे आणि मक्का पण आहे, ऊस पण आहे. तर असं सगळं मिक्स आम्ही कटर करतो. तर बघा इथं वैरण माझी सगळी कटर करून झाली आहे आणि आता सगळ्यांना टाकायची आणि मग घरामध्ये जायचं. तर घरामध्ये भरपूर काम पडलेलं आहे, स्वयंपाक करायचा आहे. चला तर सगळी वैरण कटर करून झाली आहे. आता यांना टाकून घ्यायची. अजून घरात जाऊन दिवाबत्ती करायची, देवाला दिवा लावायचा, चहा करायचा. चहाच्या संध्याकाळच्या 7 वाजत आलेले आहेत. असं असतं शेतकऱ्यांचं जीवन. किती कष्ट असतंय बघा ते. आणि तुम्ही साधा व्हिडिओ बघून एक लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. चला तर आता तुमची मर्जी. आता वैरण टाकून घेते. तर सगळ्यांना आता वैरण टाकून घ्यायचं चालू आहे. तर किती गडबड चालली बघा. ती म्हणते मला दे पहिला, ती म्हणते मला दे पहिला. वाळून येते. एवढी ताण लागले ना. सगळं काम झालं. झाडा वगैरे ठेवून वैरण टाकून